नमस्कार मित्रांनो, मी भागवत कांबळे. बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली पुणे या नावाने आपलं अमेरिकन बुली आणि पिटबुल मध्ये फार्म आहे आपलं. तर मला बरेच जण विचारतात की दादा तुम्ही डॉगला फूड कोणतं देताय किंवा पप्पीला फूड कोणतं प्रेफर करताय किंवा आपलं तुमच्या डॉग्स आहेत जे शो मध्ये असतात, आपलं शंभू वगैरे असतो, डॅन असतो, डॅक्स असतो, जॅक असतो. हे शोला जे असतात शो मध्ये बघतोय आम्ही की तुमच्या कुत्र्यांचे आपलं हे कसे आहेत, स्किन कोट काय एवढा शाईन मारतोय किंवा एकदम स्मूथ स्किन कोट काय आहे किंवा खाण्यामध्ये तुम्ही कोणतं प्रेफर करताय. तर आज मी तुम्हाला ती माहिती देण्यासाठी आलो होतो. तर हे बघा, आजच्यासाठी कॅनन क्रिक क्लबची बॅग आहे जे मी पप्पी पासून ॲडल्ट पर्यंत सगळ्यांना देतो. कॅनन क्रिक क्लबची बॅग आहे, एकदम रिझनेबल रेटमध्ये आपल्याला मार्केटमध्ये प्रत्येक पेट शॉपमध्ये भेटते. आणि माझं ब्रीडिंग हे अमेरिकन बुली आणि पिटबुल्समध्ये असल्यामुळे ना, तर मी अमेरिकन बुली आणि पिटबुलला ही कॅनन क्रिक क्लबची बॅग मी कंटिन्यू चालत असतो. याच्यात जर कधी कधी काय होतं बघा, आपल्या अमेरिकन बुली, पिटबुल किंवा अदर ब्रीड कोणतीही असो, कारण ऑल ब्रीडसाठी हे फूड बनलेलं आहे. ज्या ब्रीडसाठी ज्या त्याच्या वेटनुसार किंवा ज्या ब्रीडच्या स्टेजनुसार ह्याच्यावर बायफर्केशनमध्ये माहिती दिलेली आहे कॅनन क्रिकच्या ह्याच्यामध्ये की किती प्रमाणात कोणतं फूड दिलं पाहिजे. आणि आता काही वेळा मला पावसाळा जसा चालू झाला तसं मला काही कॉल आले की दादा माझं कुत्रं जरा उलटी करतंय किंवा आतून माउथ इन्फेक्शन झालेलं आहे किंवा त्याच्यासाठी काय खायला काय, कारण ड्राय फूड हे माउथ इन्फेक्शनसाठी चांगलं नाहीये किंवा ते वाढत जाणार ड्राय फूडमध्ये. मग ड्राय फूडमध्ये ॲडिशनल काहीतरी देऊन त्यांना खायला आहे ना, माउथसाठी नाही का, हे ग्रेव्ही भेटते बघा, कॅनन क्रिकची ग्रेव्ही. हे तुम्ही ड्राय फूडमध्ये मिक्स करून जर दिलं तर त्यांना ते खायला आणि गिळायला सोपं पडतं याच्यात. आणि जर तुमच्याकडे एकदम नेवबॉर्न पप्पी असेल किंवा तुमच्याकडे जी फिमेल आहे त्या फिमेलला जर तुम्हाला दूध कमी येत असेल किंवा ते सफिशियंट प्रमाणात त्यांना दूध भेटत नसेल मदरपासून, त्याच्यासाठी मदर मिल्क बूस्टर म्हणून जे आहे बघा, कॅनन क्रिक ॲडव्हान्स पेट न्यूट्रिशन म्हणून, हे ह्याच्यामध्ये आहे ना दूध पावडर आहे. त्याच्यात थोडंसं म्हणजे पावडर 1 चम्मच असेल तर बरोबर 2 चम्मच त्याच्यामध्ये पाणी मिक्स, म्हणजे पावडरच्या डबल पटीने पाणी मिक्स करून जर आपण त्या पिल्लांना दिलं तर व्यवस्थित हे भेटतं. मदर मिल्क तर कंपल्सरी आपण 20-21 दिवस कंपल्सरी त्यांना देतोच, पण त्याच्यामध्ये पण काही कधी होतं बघा. अमेरिकन बुली, पिटबुल आणि अदर ब्रीड ज्या मोठ्या ब्रीड आहेत त्यांना पप्पीची क्वांटिटी 3 पासून 7-8 पर्यंत होते. मग मदरमध्ये दूध सर्क्युलेशन करायचं जे हे असतं ना, लेवल असते ती कमी असते, त्याच्यामुळे पप्पी असे गुबगुबीत होत नाहीत किंवा हाडकोळे पप्पी राहतात. त्यासाठी हे तुम्ही पिल्लाला देऊ शकता याच्यामध्ये पप्पीजमध्ये. त्याच्यानंतर जे तुम्हाला नाही का मगाशी म्हटलं, जे शो मध्ये गेलं की मला सगळेजण विचारतात की तुमच्या डॉगला म्हणजे शंभूला, आपला शंभू जो अमेरिकन बुली चॅम्पियन अमेरिकन बुली आहे आपला, त्याचे पप्पीज असतात बघा आपल्याकडे कंटिन्यूज अवेलेबल. तो फुल ग्रे मध्ये असल्यामुळे त्याची पूर्ण शाईन मारते स्किन त्याची, आणि एकदम लुसलुसीत स्किन आहे, असं ड्राय स्किन नाहीये, कोंडा वगैरे नाहीये त्याच्यात. त्याच्यासाठी आहे ना हे आपलं ड्रूसवाल्यांचे बघा सेल्मन ऑइल आहे. ह्याच्यामुळे काय होतं, त्यांची त्वचा एकदम हे राहते, स्किन क्लीन राहते, ज्याच्यात शाईन मारतं आणि लुसलुसी स्किन कोट असते. आणि इन्फेक्शन, स्किनचे डिसीज असतात ना, स्किनमध्ये प्रॉब्लेम होणं, ड्रायनेस होणं, कोंडा होणं, ह्या सगळ्या गोष्टी हे होतात त्यांनी. त्याच्यामध्ये जेवणामध्ये जर आपण हे दिलं ना सेलेमन ऑइल, तर सेलेमन ऑइलमध्ये बी बराच फरक पडतो याच्यात. त्यानंतर आपण हे दूध पावडर पप्पीसाठी जर डॉग्सला खायला त्रास होतो किंवा खात नसेल किंवा कंटिन्यू तो, कारण की डॉग्सला ही चव कळत नाही, लक्षात ठेवा, डॉग्सला कोणत्याही पदार्थाची चव कळत नाही. डॉग कशावरून ओळखतात, स्मेलवरून ओळखतात. तुम्ही जर कंटिन्यू डॉगला फूड देत असाल, कोणतंही XYZ कोणतंही फूड देत असाल तुम्ही, तर काही काळाने डॉग ते फूड खायचं कमी करतात. तुम्ही फोन करता मला कधी कधी की दादा माझा कुत्रा ह्या महिन्यामध्ये खातच नाहीये किंवा हे करत नाहीये, खाणं जेवण कमी झालंय. तर त्या टायमिंगला ते काय करायचं, ही मार्केटमध्ये प्रत्येक पेट शॉपला ही कॅनन क्रिकची आहे ना ग्रेव्ही भेटते, तर त्या फूडमध्ये ही ग्रेव्ही मिक्स करून द्या, तुमचा डॉग आवडीने खाईल. कारण स्मेल आला पाहिजे त्याला. त्याच्यामध्ये आपण बरेच फ्रूट वगैरे वापरतो नाही का, जेवणामध्ये फ्रूट्स वापरा, बटाटे वापरा, अंडी वापरा, चिकन वापरा, जेवणामध्ये फूड सोबत त्याला ॲडिशनल जेवण पण देत राहा. पण कॅनन क्रिकमध्ये हे ऑलरेडी सगळं इन्क्ल्यूड, प्रत्येक नाही का ज्या प्रमाणात लेवल पाहिजे त्याप्रमाणे सगळं इन्क्ल्यूड करून दिलेलं आहे याच्यात. हे बघा, हे फूड आहे ना पप्पी पासून ॲडल्ट पर्यंत सगळ्यांना चालतं कॅनन क्रिकचं. आणि माझं अमेरिकन बुली आणि पिटबुलमध्ये काम असल्यामुळे मी हे देत राहतो. त्याच्यामुळे आपले कुत्रे आहेत ना 2 टाइम जेवण देतो, एकदम हेल्दी राहतात. ॲडिशनल आपलं चिकन वगैरे सगळं जेवण असतं त्याच्यामध्ये कुत्र्यांना. आणि 12ही महिने आपल्याकडे पप्पी अवेलेबल असतात.
जेव्हा तुम्हाला पप्पी पाहिजेत किंवा ॲडल्ट पाहिजेत तर मला एक दिवस अगोदर कॉल करा किंवा आपल्या फार्मला व्हिजिट करू शकता तुम्ही, तिथं तुम्हाला पिल्लं भेटून जातील याच्यात. आणि जर कोणाला जर एक्झॉटिकमध्ये आणायचे तर आपण बाहेरनं पण हे करतो, आणून देतो त्यांना. आणि ट्रान्सपोर्ट, पेट ट्रान्सपोर्टचं झालं तर पेट ट्रान्सपोर्ट कसं इकडं बँगलोर केरळपासून इकडं पंजाब जम्मूपर्यंत आपलं पेट ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. सागर पेट ट्रान्सपोर्ट तर्फे आपण ट्रान्सपोर्ट करतो. आणि पंजाबवरून आणायचं किंवा इकडून तिकडं जायचं असेल तर एक रोहित राणा आहे, रोहित राणा महादेव पेट ट्रान्सपोर्ट. त्यानंतर सागर सौदे सागर पेट ट्रान्सपोर्ट. आणि आपल्या इथं औरंगाबादवरून म्हणजे पुणे वगैरे महाराष्ट्रात जे डिलिंग हे करतात पेट ट्रान्सपोर्ट, मिथुन स्वामींचं पण पेट ट्रान्सपोर्ट आहे, त्यांच्याकडनं तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता याच्यात. आणि असं जेन्युन हे आपलं की कुठं कोणाला फ्रॉड होणार नाही किंवा डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी ट्रान्सपोर्टमध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं ट्रान्सपोर्टर करणं किंवा ट्रॅफिक असतात. आता आभाळ पावसाचे दिवस आहेत, एक दिवस गाडी ते पप्पी घरी घेऊन जातात ठेवतात, तर ट्रान्सपोर्ट त्याप्रमाणे तुम्हाला जेन्युनली तुमच्यापर्यंत पिल्लू पोहोचण्याचं काम हे ट्रान्सपोर्टर करत असतात. आणि माझ्याकडे जे तुम्हाला क्वालिटी पाहिजे कलरनुसार, अमेरिकन बुलीमध्ये मायक्रो, पॉकेट, स्टँडर्ड, एक्सेल आणि डबल एक्सेल हे अमेरिकन बुलीमध्ये पप्पी आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि पिटबुल हे एकच साईज येते ठेवा, पिटबुलमध्ये ह्या साईज नसतात. तुम्ही जे युट्यूबला बघताय, गुगलला बघताय किंवा कोणीतरी तुम्हाला टाकतं की पॉकेट साईज पिटबुल आहे, अमेरिकन बुली आहे, तर पिटबुल हे फक्त एका साईजमध्ये असतं, एक्सेल साईजमध्ये. पिटबुलमध्ये 2 प्रकार येतात, अमेरिकन पिटबुल आणि पिटबुल टेरियर. पिटबुल टेरियर हे गार्डिंगसाठी वापरलं जात होतं, पहिला हंटिंगसाठी वापरलं जात होतं. आता सडनली अमेरिकन पिटबुल टेरियर म्हणजेच एपीबीटी जास्त भेटत नाही. अमेरिकन पिटबुल हा भेटू शकतो आपल्या इकडे, सगळीकडे भेटतात आणि इझिली भेटतात याच्यात. मग महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ना बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली पुणे या नावाने जर तुम्ही गुगलला सर्च केलं, युट्यूबला सर्च केलं, इंस्टाग्राम फेसबुकला सर्च केलं तर माझा नंबर तिथं तुम्हाला भेटेलच. आणि अदर ब्रीडसाठी तुम्हाला माझ्या मित्रांकडनं वगैरे मी अरेंज करून देत असतो, कारण माझं स्पेशल ब्रीडिंग आहे अमेरिकन बुली आणि पिटबुलमध्ये आहे. जर अदर ब्रीड लागले तुम्हाला आणि गार्ड डॉगसाठी तुम्ही आवर्जून मला कॉल करा, तुम्हाला पिल्लू भेटणार म्हणजे भेटणार आणि खात्रीशीर पिल्लू भेटणार, तुम्हाला डिलिव्हरी भेटणार. कॅश ऑन डिलिव्हर ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे आपल्याकडे, पण एवढंच कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आम्हाला माणूस पाठवावा लागतो स्वतः, मग त्याचे चार्जेस हे एक्स्ट्रा असतात. आणि जर तुमचा जर गाडीवाला कोणी असेल किंवा ओळखीचा तुमचा जवळचा इथला कोणी माणूस असेल पुण्यातला, ते स्वतः येऊन पिकअप करून जाऊ शकतात, घ्यायला येऊ शकतात, समोर पप्पी बघून घेऊ शकतात, तर सगळे आपल्याकडे अवेलेबल. आणि फूडमध्ये झालं तर कॅनिन क्रिक हे तुम्ही आवर्जून कुत्र्यांना द्या, कारण की स्किन कोटसाठी सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये. आणि जर अजून तुम्हाला ह्याची काही माहिती पाहिजे असेल अमेरिकन बुली पिटबुलची, तर माझा नंबर बायोमध्ये दिलेला आहे, तुम्हाला युट्यूबला माझा चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, मी अशा अपडेट नवीन नवीन देत राहतो. इंस्टाग्रामला बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली म्हणून माझा पेज आहे. आता हल्ली माझा जुना पेज होता, 20-22K फॉलोअर होते त्याचं मेन पेज, तो पेज वर्ल्ड वाईज त्यांनी एनिमलचं नाही का अकाउंट वगैरे ओपन नाही करायचे किंवा रोबोटिक अकाउंट नाही करून त्याच्यामुळे ते बंद झालं अकाउंट. तरी आता नवीन अकाउंट बीके पिटबुलच्या नावाने इंस्टाग्रामला ओपन केलंय, त्या पेजला तुम्ही नवीन अपडेटसाठी फॉलो करू शकता. धन्यवाद. भागवत कांबळे, बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली पुणे.